आपल्या या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार स्टँड खाली व आमचे परममित्र अभिमन्यू पवार साहेब, खरं म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारची ही सभा आहे आणि नेहमी ज्या ज्या वेळेला आम्ही लांबजाण्याला आलो त्या वेळेला आपण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती प्रेमाचा आपण वर्षाव केला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत केला. आमचं असो, अभिमन्यू पवार साहेबांचं असो किंवा सर्व आमच्या मित्रांचं असो. आणि म्हणून आजची ही सभा पाहिल्यानंतर सुद्धा आम्हाला अतिशय मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. ही निवडणुकीच्या संदर्भात असलेली ही सभा आहे आणि निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेला आपण भेटतो, बोलतो, चर्चा करतो त्या वेळेला आपण अनेक चांगल्या विषयासंबंधी बोलण्याचा प्रयत्न सातत्याने केला. कारण निवडणुका म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक महत्वाच्या प्रश्नासंबंधी चर्चा झाली पाहिजे, कारण हा काळ महत्वाचा आहे. हे व्यासपीठ खूप महत्वाचं आणि म्हणून याचा उपयोग कसं चांगल्या पद्धतीने करून घेता येईल हे करणं अतिशय गरजेचं. आणि म्हणून उमेदवार म्हणून आपण ज्या वेळेला सामोरं येतो लोकांच्या समोर निवडणुकीच्या निमित्तानं, त्यावेळेला आपण काय करू शकलो, आपण काय केलं, भविष्यामध्ये आपण काय करू इच्छितो आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही कशा पद्धतीनं पार पाडलं हे सांगण्यासाठी म्हणून या व्यासपीठाचा उपयोग निश्चितपणानं झाला पाहिजे. आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आमचे मित्र अभिमन्यू पवारजी हे सातत्यानं त्याचा उपयोग करतायत, म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे की हे लोकांचं प्रबोधन या निवडणुकीमध्ये जर आपण नाही करू शकलो तर मला वाटतं इतर वेळेला त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. ज्यावेळी लोक आपल्याला निवडून देतात, संधी देतात, कामाची संधी देतात, लोकांची सेवा करण्याची संधी देतात, त्यावेळेला आपण लोकांच्यासाठी म्हणून किती सेवा करू शकलो हे सांगण्याचाही प्रयत्न सातत्यानं झालं पाहिजे. आणि म्हणून आज महायुतीचे उमेदवार म्हणून ते आज आपल्या समोर आले. या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारने अनेक योजना या लोकांच्यासाठी म्हणून या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप मोठे अनेक चांगले निर्णय घेऊ शकते. त्याचं खरं म्हणजे एक मोठी यादी आहे राजू पाटील, तुम्हाला माहिती आहे. अशा अनेक चांगल्या योजना, मग ती लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांच्या संबंधीची योजना असेल, शेतमजुरांच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, इतर आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, अशा अनेक चांगल्या योजना या महाराष्ट्रामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, या सगळ्या लोकांनी अतिशय मनापासून या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या राज्याला, या राज्यातल्या जनतेला आपण काय देऊ शकतो आणि काय दिलं पाहिजे याचा मोठ्या प्रमाणामध्ये विचार करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारचं एक लोकाभिमुख सरकार ज्याला आपण म्हणू, खऱ्या अर्थानं हे लोकाभिमुख सरकार आहे. कारण सरकार म्हणल्यानंतर सुद्धा लोकाभिमुख असलं पाहिजे. आता अनेक मंडळी, अनेक लोकांना काम करण्याची संधी मिळाली, परंतु मला वाटतं लोकाभिमुख सरकार म्हणून काही ठराविक माणसंच लोकाभिमुख झाली असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. आणि म्हणून आजचं हे सरकार खऱ्या अर्थानं लोकाभिमुख सरकार आहे हे मी आज आवर्जून आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो. 5 वर्षाच्या काळामध्ये
आत्ताच मला वाटतं काकासाहेब मोरेंनी बोलत असताना सांगितलं की या तालुक्याला विकास म्हणजे काय, काय विकासाची व्याख्या आहे किंवा खऱ्या अर्थानं आपण काय विकास केला पाहिजे, काय आपली जबाबदारी आहे, आमदार म्हणून काय जबाबदारी आहे, आमदार म्हणून काय कर्तव्य आहे, याची खऱ्या अर्थानं मी सांगणं बरोबर नाही. काकासाहेबांनी सांगितलं मोरेंनी, ते मला वाटतं थोडंसं मलाही फार मोठा आनंद वाटला. ते आम्ही सुरुवात केली. खरं म्हणजे 2009ला आपण मंडळीने मला निवडून दिलं. मी या तालुक्यामध्ये आलो. पवार साहेब तुम्हाला मी सांगतो, बाजूलाच आहेत कोळपे अण्णा, ते आमचे मार्गदर्शक आहे. तुमचे मामा असून त्यांनी मला पाठिंबा दिला. म्हणजे इतकी चांगली माणसं या तालुक्यामध्ये आहेत की ज्यांनी विकासाला साथ देणारी माणसं. त्यांनी कशासाठी साथ दिलं? तुमचे मामा असताना सुद्धा मला साथ देणं म्हणजे विकासाला साथ आहे. आणि म्हणून अशी विकासाला साथ देणारी माणसं हे अतिशय महत्वाचं. आणि आपल्या या तालुक्यामध्ये प्रचंड बॅकलॉग होता, प्रचंड बॅकलॉग. पाण्याचा प्रश्न मोठा होता, रस्त्याचा प्रश्न मोठा होता, उद्योगाच्या बाबतीमध्ये इथली MIDC ची काय परिस्थिती होती ते आपल्याला माहिती आहे. कारखान्याचा प्रश्न फार मोठा होता. असे अनेक महत्वाचे प्रश्न होते. परंतु आपण दिलेल्या 10 वर्षामध्ये एक एक रात्रीचा दिवस आपण केला आणि या सगळ्या प्रश्नाकडे अतिशय बारकाईनं लक्ष घालून हे कसे प्रश्न सोडवता येईल, लोकांना कसं न्याय देता येईल, या तालुक्याचं हे सगळं बॅकलॉग कसं भरून काढता येईल, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्रयत्न केला. आणि नंतर परत 19ला आपण ठीक आहे, निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो, लोकशाही आहे, तो काही विषय फार महत्वाचा नाही. नंतर 19ला ज्या वेळेला तुम्ही अभिमन्यू पवारजींना निवडून दिलं, मला थोडस चिंता वाटत होती. आता मी एवढं सगळं केलेल्या कामाचं काय होईल वाटलं, साहजिक आहे. आणि म्हणून ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला या तालुक्यातला एक महत्वाचा रेल्वेचा प्रश्न होता, तो माझ्या हातून होऊ शकला नाही. त्याला माहिती आहे की लातूर ते लांबजाना मार्गे उमरगा चौरस्ता आणि तो आळंद, गुलबर्गा. आळंद माझं मूळ वतन असल्यामुळे आळंद येते नाव. आणि म्हणून गुलबर्ग्याला ही अतिशय महत्वाची लाईन. आपल्या भागाचं खऱ्या अर्थानं दळणवळणाच्या दृष्टीनं जर कायापालट करायचं जर आपण निर्णय घेतला तर हे निर्णय अतिशय महत्वाचा आहे. मी त्या काळामध्ये रेल्वे मंत्री खरगे साहेब होते, त्यांना भेटलो, बोललो, तुम्हाला माहिती आहे, रेकॉर्डवर आहे सगळं. आणि त्याला तरतूद केली आणि ती लाईन त्या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न केला. नंतर ज्या वेळेला अभिमन्यू पवारजी निवडून आले, त्यांनी दिल्लीला गेले आणि हा प्रस्ताव त्यांनी आपल्या रेल्वे मंत्री, मला वाटतं अश्विनी पियुष गोयल होते, नंतर अश्विनी मला वाटतं झालं, त्यांनी तो रेल्वे किती महत्वाचा आहे त्यांना पटवून दिलं. त्यांना बजेटचं प्रोव्हिजन केलं आणि दिल्लीहून मला फोन केला, बरोबर आहे, आणि मला म्हणले ही योजना मी पुढे घेऊन जातोय आणि आपण याची सुरुवात केलात, तुम्ही मला मदत केलात तर फार चांगलं आहे. त्या दिवशीच मला खात्री वाटलं की आपण केलेल्या कामापेक्षा अधिक काम अभिमन्यू पवारजींनी केल्याशिवाय राहणार नाही, हे मी त्या दिवशी त्या ठिकाणी. हे अतिशय महत्वाचं आहे की अशा प्रकारचं हे कामाची एक शिदोरी याही ठिकाणी ज्या ज्या वेळेला जिथे जिथे होणं गरजेचं आहे की विकासाची गंगा आपल्या तालुक्यामध्ये कसं आणता येईल, कसं त्याला नेमकं स्वरूप देता येईल, ते कसं वाढवता येईल, हे लोकांच्यासाठी म्हणून आपल्याला याला कसं मूर्त स्वरूप देता येईल, या संबंधीचा प्रयत्न सातत्यानं इथल्या आमदारांनी, पवार साहेबांनी या ठिकाणी केलेला. त्यांनी प्रत्येक कामामध्ये, मला वाटतं मी आज आपण एका पक्षात आलो, त्यावेळेला मी नव्हतो त्यावेळेला पक्षात, परंतु प्रत्येक प्रश्नासंबंधी त्यांनी मला फोन करून विचारलं, चर्चा केली
आणि आम्ही चर्चेमध्ये भाग घेऊन त्याला कसं मदत करता येईल या संबंधीचा प्रयत्न केला. आणि म्हणून असं ज्या माणसाला दूरदृष्टी आहे, विचार आहे, ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे, ज्यांना काहीतरी करावं असं वाटतंय, माझ्या हातून लोकांनी निवडून दिल्यानंतर काहीतरी चांगलं व्हावं, हित व्हावं, माणसाला न्याय मिळावं, असं विचारानं प्रेरित होऊन काम करणारी ही व्यक्ती, मला वाटतं आपण 19ला निवडून दिलात त्याच्याबद्दल मी आभार मानतो. माझं पराभव झालेलं मला दुःख नाही, हेही मी या ठिकाणी सांगतो. कारण हे कुठंतरी कामाला साठी म्हणून आपण निवडून कशासाठी येतो? लोकांचं काम करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी. आणि म्हणून तिथं बसवराज पाटीलच लागतात असं नाही, काम करणारा व्यक्ती लागतो, हे अतिशय महत्वाचं. आणि म्हणून अशा एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही परत निवडलात, त्याबद्दल मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आणि ही परंपरा याही पुढील काळामध्ये 5 वर्षामध्ये जर एवढं होऊ शकत असेल तर मला वाटतं त्यांना 25 वर्ष आपण का देऊ नये, हाही विचार मनामध्ये या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि हे सकारात्मक गोष्टी ज्या वेळेला आपण घेऊन चालतो त्यावेळेला तालुक्याचं सुद्धा भलं झाल्याशिवाय राहणार नाही, लोकांनाही न्याय मिळाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून सकारात्मक गोष्टी विचारात मनामध्ये ठेवा. आपण सगळ्यांचं कामकाज पाहिलं, बसवराज पाटलाचं पाहिलंय, अभिमन्यू पवारजींचं पाहिलंय, अजून कोणाचं पाहिलं असलं तर त्यांचं नाव मी घेणार नाही, कारण आम्हाला कोणाचं नाव घेऊन आतापर्यंत आम्ही कधी बोललो नाही आणि भविष्यात बोलणारही नाही. आणि म्हणून आम्ही बोलतो कशावर? कामावर, विकासावर, चांगल्या विचारावर. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता अनेक सभा आहेत, तुम्ही तर लांबजणेकर आहात, मला लांबजण्यातून प्रचंड मताधिक्य मिळाले, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सगळ्या निवडणुकीत. माझी एकच विनंती आपल्याला, खऱ्या अर्थानं जर बसवराज पाटलावर आपण प्रेम करत असाल तर माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य अभिमन्यू पवार साहेबांना आपण द्यावं, हीच विनंती मी आजच्या या निमित्तानं या ठिकाणी करणार आहे. आणि मला त्यावेळेला खऱ्या अर्थानं समाधान होते. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करा, प्रत्येक कामाच्या बाबतीमध्ये. आणि मी एवढंच सांगेन की त्यांनी आपण उद्या 20 नोव्हेंबरला आपण ज्यावेळेला त्यांना मतदान कराल, निवडून द्याल, त्यावेळेला या तालुक्याचं नाव मी माझ्या भाषणामध्ये माझ्या निवडणुकीत सांगत होतो, दत्तू अण्णा कोळपेंना वगैरे आठवत असेल की मला निवडून द्या, मी या तालुक्याचा परिचय महाराष्ट्राला करून देईन. मी सातत्यानं सांगत होतो. तर मला वाटतं उद्या परत आमदार पवारसाहेब जर निवडून आले तर या तालुक्याचा परिचय या राज्यालाच नव्हे तर एक विकासाचा मॉडेल म्हणून देशात केल्याशिवाय ते राहणार नाही, हे मी या ठिकाणी नम्रपणाने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी फारसं वेळ घेणार नाही. या ठिकाणी मला लातूरला जायचं आहे, देवघरला एक चांगली मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केलं आहे, सगळे वाट बघतायत. आणि म्हणून मी आपली सर्वांची रजा घेत असताना एवढंच सांगेन की आपण प्रचंड मताधिक्यानं आपले अभिमन्यू पवार साहेबांना निवडून द्यावं, त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी आणि ही विकासाची गंगा याही पुढील काळामध्ये सातत्यानं या तालुक्यामध्ये वाहत राहावं, याच्यासाठी मदत करावी ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.